त्याने येत होत सत्ताला नेत्या सत्तावला नाही नेत्या जा काय ते काय काय जात नाही जा बट्टा सत्यानाच गेल काय जात बट्टे मेंढ्या घुशी घ्या तू आवर म्हण कितला राखायचं जगात सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं कोणी कोणी भजन गायला कर सांगा शपथ खोटं बोलायचं नाही कोणी कोणी भजन म्हणलं बरं खरं सांगा मोजून 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल कोणी कोणी भजन म्हणा खरं सांगा कोणी नाही का देवने तुम्ही दरादरी होई जायचे बोलता बांध बांधवर उपटापटी होई जायला त्यांना नाव लिहावत नाही असं काही का अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची मला जोपर्यंत महाकीर्तनात भजन होत नाही ना तोपर्यंत मला चित्त लागत नाही शेवटी 2 मिनिटात सांगेल तुम्हाला की आपण जन्माला आलो ना भगवंताला काहीतरी देणं लागतो आणि भगवंताला देणं लागतो म्हणजे तुम्ही असं जर का घरातल्या घरात तुम्हाला वाटत असेल ते आम्ही कीर्तन भजनले बोले जातात नाही महाराज पण आम्ही ना गाय धुई म्हणजे पहिली धारणं दूध डायरेक्ट आम्ही देवलेच चढवतो तुमना मते तुम्ही शुद्ध देवले चढावते दूध पण ते दूध शुद्ध नाही शे दूध लायवा दूध नक्की चोखू गणेशजी दुधाला अगोदर गायला अगोदर वासर लागतं मग तिला पाना सुटतो मग तुम्ही धुतस उष्ट वय जायला ते भाव सांगतोय मी तुमचा फक्त काही लोक सांगतात महाराज वावर मग पहिलंच फुल किलणं आणि ते डायरेक्ट पहिलंच फुल देवले चढाव घर सुद्धा लईनू नाही बाटाड सुद्धा नाही तुमना भाव आहे ना तुमना जावान पहिले त्याला बौरान चुशी लिहिलं होतं उष्ट करीच ठेवलं होतं बरोबर आहे ना ती भक्ती कितली बी करी ना शुद्ध दिन शुद्ध चढाव देवले अजिबात नाही द्यायचा असेल तर आपला भाव तो शुद्ध आहे आणि तो शुद्ध ठेवून दिला तर सक्सेस आहे भक्ती नाहीतर काहीच फायदा नाही समजतंय ना माझं म्हणणं हो भाव शुद्ध असेल आणि तू शुद्ध भाव देवाला दिला तर भगवंताची प्राप्ती नाही ते असं कितला बी थकणो या येरदारा चालूच राहणार शेत आई संपणारा विषय नाही म्हणून अंतकरणापासून भक्ती करायची भक्ती अशी करायची लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे अशी भक्ती करायची आता मला आमच्या महाराज मंडळींना चांगलं माहिती मी जर कधी वाजणार म्हणणार चांगला राहणार का म्हणा नाचाना चालू राहस मला माहिती बाकी ना किडा पाडतो बाबा असं काय करायला आपले घेणं देणं नाही जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है हसणाऱ्यांच्या नादी टिंगल करणाऱ्यांच्या नादी नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही जर सक्सेस व्हायचं असेल भगवंताशी नातं जोडायचं आणि भक्ती अशी करायची का भगवंत आपल्यावर खुश झाला पाहिजे लोकांकडे नाही फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे असं काहीतरी करायचं नाही का भक्ती करणं शिकायचं असेल तर माझ्या मीराबाईकडनं शिकावं भक्ती करणं शिकायचं असेल तर माझ्या राधेकडनं शिकावं देवावर प्रेम करणं काय असतं जसं की राधेला देवाला भेटण्याची ओढ होती ती ओढ आपल्याही मनात असावी भगवंताला भेटण्याची ओढ आपल्याही मनात असावी जर मला प्रमाण म्हणून सांगायला आवडेल हे अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे येई अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे येई अरे तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी अरे तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी तुला भेटाया वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी तुला भेटाया वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे तुला भेटावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी अरे तुला बोलावं वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी तुला भेटाया वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी तुझ्या भेटाया वाटतया तुझ्या प्रेमाच्या पायी भगवंता प्रतीचा नाही का दुनिया काही भाड में हमें तो लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या लोकांसोबत घेणं देणं ठेवायचं नाही देवाशी जर नातं जोडायचं असेल लोकांना काही म्हणू दे ना आपण अंतकरण शुद्ध ठेवायचं भगवंताचं नामचिंतन करायला किती शुद्ध अंतकरणाने देवाला भजलं पाहिजे माहितीये का हे दीवानी में काना तेरी
दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी वो दीवानी में गाना तेरे दीवानी हुए दीवानी में गाना तेरे दीवाने सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से सारे जमाने से ये गाने होती भक्ती करत असताना लाज ठेवायची नाही हे मला सांगायचे. आता आडे वातावरण चांगलंय, सप्तावस बाबा लोक बसले, आडे काही ताण नाही, अख्खा सुज्ञ बाबा आहे, कीर्तन इतकं तंत ऐक हो त्यासना चेहरा सांगण्या ना की कितला समजदार आहे आडे बाबा. नाही ते काय गावच म्हातारा असले कीर्तन बी सुधरत नाही. स्टँडवर एक 75 वर्ष म्हातारा होता काका, 75 वर्ष म्हातारा माल दक मी म्हातारा दक आणि म्हातारा तडे स्टँडवर गाणं म्हण राहिलं हे असते निहायत निरात दारू पीना समी नशा खोटा ना बोलाव धोके बसती. 75 वर्षी वयमा जर या किडा पाड राहिला पहिले कितला पाडेल हा 75 वर्ष म्हातारा म्हण राहिलं हे धोकेबाज एक बुकामा मुका करतात. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले ओतायचे त्याच्यामध्ये. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही ऐकत जा. भाव आपले ओतायचे. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना कर छोड़ दिया गई तेरे वास्ते में काना कर छोड़ दिया गई तेरे वास्ते में तरुण भाऊ बॅट भजन म्हणतात नाही मग या काय म्हणतात. यासले जरी एखादी पूर्ण इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले फेसबुकला जर यासले ब्लॉक कर या पडेल बी तडा नाडे बटस आणि रात 11 पायी ड्युटी चालू होत अशा पडेल बी तडा नाडे म्हण तशा पाखरा ए पाखरा आजाद केली तुला बावरे तू नाही आजाद करत तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत. फक्त तुले मोबाईल न रिचार्ज मारा करता तरी टेल तरी बाणा सुरू झाले. उलट तुला पाखरू लगीन करीन जास ना 3 वरीस मायस 1 वरीस न पोरग कड्यावर राहस तिने 1 वरीस ना पोऱ्याला सांगत बघ बा मामा कसा बसलाय बघ सतत जाई तुला पाखरा. आणि त्या पाखरासाठी म्हणल्याच्या नंतर तुझा जीवनाचा उद्धार होणार आहे. अरे म्हणायचं असेल तर माझ्या भगवंता प्रतीचे भाव चांगले ठेव त्याच्याकडून तुझा जीवनाचा उद्धार होईल. चाल जरी ती असेल ना भाव आपले होतायचे कसं हे
हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले ये किया कन्हैया, तेरे नाम कर दिया तेरे नाम कर दिया तेरे नाम कर दिया. आई बहिण मानचेस ना बहिणी म्हण तुमना गाणं ऐकेस ना असा जीव करस ना फेटान सांगे दोर बी लई फिरू. आजच्या कीर्तनातून मी एकच सांगेल की भैया जीवनामध्ये काय नाही करता आलं चालेल, फक्त भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे, कारण वेळ भरपूर झालेली आहे. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील,